जमीन मिली ना वो जमीन मिली, और साथ साथ मैंने 11 लाख रुपया रोकड़ा भी दिया। मेरे पास प्रूफ है फोटो के साथ। मेरा मालेगांव शहर के छावनी पुलिस स्टेशन में दिसंबर 2022 में वासु शिर्के के खिलाफ, उसके साथीदारों के खिलाफ जमीनी गैर व्यवहार में धोखाधड़ी करने का गुना दाखिल हुआ था। उसमें वो पुलिस से छिप रहा था। कल उसको छावनी पुलिस ने अटक की है। अटक करके आज उसको कोर्ट के सामने आगे की तफ्तीश के लिए हम लेके गए, तो कोर्ट ने हमको उसमें पीसीआर मंजूर किया है। उसके चलते आगे का उसका तपास किया जाएगा। वासु शिर्के और उसके साथीदारों ने कुछ लोगों को ऐसे ही और जमीनी गैर व्यवहार में फसवणूक की है, धोखाधड़ी की है, ऐसे कुछ मामले सामने आ रहे हैं। उसमें भी हर एप्लीकेशन में क्वालिटी देखते हुए कायदेशीर कार्रवाई जरूर की जाएगी। हाँ बिल्कुल, जिन लोगों को ऐसे जमीनी गैर व्यवहार में उसने धोखाधड़ी दी होगी तो वो भी उसकी कंप्लेंट खुल के कर सकते हैं, उसमें भी कायदेशीर कार्रवाई जरूर करेंगे। मेरा नाम मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बशीर है। मेरा अपना साइकिल का फर्म है, मुन्ना साइकिल शोरूम। वासु प्रकाश शिर्के ये मेरे साथ जो एक जमीन का सौदा किया, और उस जमीन तो मुझको मिली नहीं, उसके एवज में मैंने अपनी एक जमीन उसको दिया है। उसके साथ ही साथ जो है, जो डॉक्यूमेंट जो तैयार होता है, डॉक्यूमेंट जो है ये पहले से तैयार करके रखते हैं, और वो भी जो रहता है शॉर्ट में, और लास्ट टाइम में हम लोगों से बोलते हैं कि भी खरीदी देने के लिए आप आ जाओ। और इसके साथ जितने भी गुनाहगार है, जो साक्षीदार है, इसमें आमीन कलेजी एक्स कारपोरेटर, उसके बाद शकील हीरो, और उसके बाद सुनील, उसके साथ साथ ऐसे सब हमारे पास आए। उसके अंदर जो हमारे पास प्रूफ है। बताइए कि आपकी फसवणूक कैसी हुई? ये मुझसे जमीन का सौदा किया, और जमीन का सौदा करने के बाद कहा कि मैं तुमको जमीन देता हूँ, उसके एवज में ये जमीन मुझको दे दो भरने में। मैंने वो जमीन भरने में दे दिया। ना मुझको ये जमीन मिली ना वो जमीन मिली, और साथ साथ मैंने 11 लाख रुपया रोकड़ा भी दिया। मेरे पास प्रूफ है फोटो के साथ। मेरा अपना सीसीटीवी कैमरे से मैंने देख रहा है। उनका कहना ये है कि भाई वो जमीन हमें नहीं मिली है, मैं तुमको दूसरी जमीन देता हूँ, और ये 6 महीने हम लोगों को टहला रहे। अभी आपने क्या किया? अभी हम FIR दाखिल करने के लिए काम है। तो अभी सचिन पाटिल साहब ने आश्वासन दिए, तो उसके बाद वो चले गए। अभी उमप साहब के पास गए, तो उमप साहब ने कहा कि हम कार्रवाई करते हैं। उसकी ये कड़ी है, आज उसको अरेस्ट किया गया है। हम चाहते हैं, हमारी विनंती है, हम रिक्वेस्ट करते हैं कि पुलिस डिपार्टमेंट और उसके बाद हम लोग अपने प्रेस वाले हमारा सपोर्ट करें, कोऑपरेट करें, और हमारे साथ इंसाफ दिलाया जाए। वो परशुराम देवरे, जमीन दरेगाव 173 मध्ये जमीन सौदा झालाय 2,65,00,000 52 लाख RTGS मारून बाकीचे चेक दिले, चेक बॉन्ड झाले, पण तरी कुठलेही म्हणजे परिस्थितीत पैसे मिळत नाही। कधी झाली फसवणूक? फसवणूक झाली आहे 5व्या महिन्यात। या संबंधात तक्रार केली? तक्रार सर्वीकडे केली आहे, नाशिक SP पासून तर इकडे SP छावणीला सर्वीकडे। फसवणूक झाली कसं झाली म्हणजे चेक दिले, चेक लगेच आता म्हणजे वटतील म्हणे, त्या हिशोबाने चेक दिले, चेक वटले नाही। माझ्याकडनं जम्बू करून घेतला, मला म्हणे नोटरी करायची म्हणे आपल्याला, तो जम्बू करून घेतला। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्यावरनं खरेदी करून घेतली। तुम्हाला काय वाटतं, याच्यात जे अधिकारी आहेत ते सामील आहे याच्यात या फसवणुकीत? खरं तर म्हणजे कोणी सहकार्यच केलेलं नाही आतापर्यंत। मी बरेच वेळा म्हणजे जाऊन आलो सर्वीकडे जाऊन। क्या होता है ना, खरेदी विक्रीचे मला 5:45 वाजता नेलं खरेदी विक्री ऑफिसला। मी समाधान साहेबराव मोरे, सावकारवाडीला राहतो। माझा सोयगाव मध्ये प्लॉट होता 42, प्लॉट नंबर 30। तर मोहन जीवन सोनवणे याच्यासोबत आमचं बोलणं झालं। त्याने वासु प्रकाश शिर्के सोबत आमची भेट करून दिली प्लॉट विक्री संदर्भात। तर 13 ऑगस्ट 2021 ला ते आम्हाला इसार पावती निमित्त घेऊन गेलेले। आम्हाला काही माहिती नाही दिली, आणि ऐन वेळेवरती आमच्याकडून मुक्तारपत्र बनवून घेतलं, आणि त्यानंतर आम्हाला काही न माहिती देता तो प्लॉट सीमा सोमनाथ पाटील अयोध्या नगरला, तर तिच्या नावावरती करून दिला। आणि आमचा व्यवहार 42 लाख 43,000 मध्ये ठरलेला होता, तर त्यापैकी फक्त 11,20,000 मला पाठवलेत RTGS ने, आणि बाकी जवळपास 32 लाख रुपये माझे शिल्लक आहेत। तर ते आता 1.5 वर्ष झालं तर देण्यासाठी टाळाटाळ करत आहे तो। काय केलं आपण तुम्ही? त्यासाठी आम्ही छावणीला तक्रार केलेली। त्यानंतर SP साहेबांना पण भेटलेलो, ASP साहेबांना पण भेटलेलो, तर ते बोलले की आम्ही कार्यवाही करू, यानुसार FIR पण करून घेऊ तुमची, पण आतापर्यंत झालेली नाहीये। पण त्यांनी छावणीला आदेश दिले आहेत की आम्ही तुमची FIR करून घेऊ म्हणून। वासु शिर्केने माझे 2 प्लॉट खरेदी केले। ते म्हणजे खरेदी करताना त्यांनी खरेदी खत बदलून टाकले,
आणि मला जी रक्कम ठरलेली होती ती रक्कम त्यांनी दिली नाही मला. त्यामध्ये कुंदन बोरसे आणि संदीप हिरे हे दोन्ही दाखवलेले आहेत, खरेदीदार दाखवलेले आहेत त्यांनी. पण त्यांनी फक्त मला RTGS ची रक्कम दिली आणि जी रक्कम ठरलेली होती ती दिली नाही. डीडी पण मला सगळा असा डीडीच दिला नाही त्यांनी मला, आणि डीडी घेऊन ते पळून गेले. किती दिवसापूर्वी हा प्रकार झाला? हा 28/11ला खरेदी होती. पण खरेदी याच्यावर मी केली, तर जेव्हा माझ्या लक्षात आले की हे आणि फसवणूक झाली, मी दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रार ऑफिसला गेली. रजिस्ट्रार ऑफिसला गेल्यावर मला तिथला एक क्लर्क म्हणतो तुम्ही फसल्या का, आणि मला त्याच्यामध्ये जे मिळालं ते काल मी सही केलेलं ते नव्हतं त्याच्यामध्ये. किती लोकांची फसवणूक झाली आणि किती रुपयांची झाली? आतापर्यंत जवळजवळ 7-8 लोकांची फसवणूक झालेली आहे, आणि ती मला असं वाटतं की 7.5-8 करोडच्या दरम्यान झालेली आहे. तर ह्या प्रकार तुम्हाला कसं लक्षात आलं आणि नंतर फिर्याद केव्हा दाखल केली? मला ते डीडीची मागणी करत होती मी, मला डीडी दे ना तू. तर लगेच कुंदन बोरसे आणि संदीप हिरे हे म्हणे मावशी खाली चला मी तुम्हाला गाडीत देतो. मी तिथून रजिस्ट्रार ऑफिसच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत ते दोन्ही फरार झाले. मी पाहिलं तर मला तिथं कोणीच दिसलं नाही. मला लक्षात आलं की मी फसवणूक झाली माझी. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी रजिस्ट्रार ऑफिसला गेली सकाळी, आणि त्यांना केलं विचारल्याबरोबर तो क्लर्क म्हणतो मला की तुम्ही फसल्या नाही याच्यामध्ये. त्याचे सहभाग आहे का अधिकारी? मग त्यांचा सहभाग असल्याशिवाय तर असं होणार नाही ना साहेब. कारण मला जी प्रत दिली होती ना सहीला तिथे डीडीचा उल्लेख होता, आणि जी मी नंतर त्यांच्याकडनं घेतली त्याच वेळेला तर त्याच्यामध्ये डीडीचा उल्लेखच नव्हता. म्हणजेच मग त्यांनी पूर्ण फसवणूक केली. ते कागदपत्र त्यांनी बदललेले त्याच्या. तुम्ही सह आरोपी ज्या संबंधित अधिकाऱ्याला का केलं? पण जो होता हा माझ्याकडे आलेला होता हाच होता ना, याचं नाव बदललेलं होतं पंकज देशमुख, पण तो आहे तो वासू शिर्के. तुमचं नाव काय? माझं नाव अर्चना आयरे. मी ब्राह्मणगावचे आहे साहेब, ब्राह्मणगाव तालुका सटाणा, पण हल्ली मुक्काम माझा पुण्याला आहे. मालेगाव तालुक्यामध्ये जो जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो, जे लोक व्यवहार घेतात ते लोक गरीब लोकांना बघून त्यांना शोधून त्यांच्या प्लॉटची मूळ किंमत ठरवून घेतात. त्यांना खरेदीचा ड्राफ्ट वेगळा दाखवतात, आणि खरेदी करतेवेळी ते सहकर्मचारी जे कोणी त्यांचं संगणक आहे ते खरेदी ऑफिसमध्ये तो ड्राफ्ट चेंज होऊन अल्प दरामध्ये तो ड्राफ्ट सरकारी भावामध्ये तो खरेदी होते. नंतर जेव्हा तो मनुष्य त्यांना पैसे मागायला जातो ते एक तर पळून जातात किंवा त्यांना धक्काबुक्की करून निघून जातात, आणि नंतर मग ते सिसिमेरा लागतो, संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागते. या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांकडे आपण या सर्व तक्रारदार जवळ 7-8 लोक आहेत. असे बरेच प्रकरण आहेत मालेगाव तालुक्यामध्ये. काही तिकडच्या मुस्लिम एरियात आहेत, काही इकडच्या एरियामध्ये आहेत. या सर्व लोकांची फसवणूक होते, आणि फसवणुकाची रीतसीर होते. सर्व घेणाऱ्यापासून रजिस्टर्ड ऑफिस पासून दलालापासून सर्वांचं संगनमत आहे, आणि सर्वांनी एक प्रॉपर मॅनेज करून ही चांगल्या क्वालिटीची फसवणूक होते, जेणेकरून मागे काही पुरावे उरणार नाही. परंतु पोलिसांच्या मदतीने आज पहिल्या वेळा ह्या बोगस खरेदीदारांना आम्ही चाप लावू शकलो. पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून आज त्यांच्यावर कारवाई होते. हा प्रकार पहिल्याच वेळा घडला. परंतु मालेगाव तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत ज्यांच्या जमिनी विकल्या गेल्या त्या अतिशय अल्प दरामध्ये ह्या लोकांनी विकून टाकल्या, आणि समोरच्याकडून जास्त पैसे घेऊन कमीत कमी 10 ते 15 कोटीचा अपार करून त्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं, असे प्रकरण आहे. म्हणून माझी इच्छा आहे फसवणूक कशी त्यांनी कमी दरात घेतले आणि चढ्या भावात दिले, पण फसवणूक कशी झाली ते नाही. फसवणूक अशी होते की जर आम्हाला आता एखादा जमीन मालक आहे त्याला सांगितलं की 50 लाखात तुमची आमची जमीन घेतो, 50 लाखात घेतल्यानंतर त्याला 50 लाखाचा खरेदी खत बनवून दिलं जातं त्याच्या वकिलाला दाखवायला. वकिलाला दाखवल्यानंतर तो वकील येस करतो. जेव्हा ते खरेदी खत खरेदी ऑफिसमध्ये येतं जेव्हा सही शिक्के मारायची वेळ असते तेव्हा ते डॉक्युमेंट चेंज होतं, आणि सरकारी भावात ते डॉक्युमेंट तिथे तयार होतं, आणि त्याच्यावर मग एक वेळ बघितली जाते 5 ते 5:45च्या दरम्यान. मग ते अधिकारी म्हणतात पटपट आवरा, ऑफिस बंद व्हायची वेळ आली, आणि अशा पद्धतीने जो खरेदी देतो त्याला घाबरून पटापट सही घेतली जाते. आणि जे अर्ध्या किंमत म्हणजे समजा 50 लाखाची मूळ किंमत आहे, बाजारभाव 50 लाख आहे, सरकारी किंमत जर 10 लाख आहे, 10 लाख रुपये RTGS मारून देतात, आणि तो प्लॉट 25 लाखात विकला गेलेला असतो. वरचे 15 लाख रुपये हे दलाल आणि जे संगनमत असणारे लोक आहेत हे खाऊन टाकतात. तुम्हाला मिळत नाही जे भाव ठरलेला आहे, जो भाव ठरतो ती रक्कम आपल्याला मिळत नाही. सरकारी रक्कम तिथे गेले, याच्यामध्ये सर्वांचा एक कॉर्पोरेट लेवलचा याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, खरेदी खतापासून तर स्टॅम्प वेंडर पर्यंत. कारण स्टॅम्प वेंडर माणूस जाण्याच्या आधी
तो जो स्टॅम्प पेंटर आहे तिथला त्याचं डॉक्युमेंट तयार असतं, म्हणजे खरेदी खताचं डॉक्युमेंट खाली स्टॅम्प पेंटर कडे तयार होतं. हा एकदम पद्धतशीर प्रकारचा भ्रष्टाचार किती आहे. लोकांची फसवणूक झाली आणि आतापर्यंत 10 ते 15 लोकांची फसवणूक झाली. हे सर्व लोक इथे हजर आहेत. तुम्ही हे देवरे साहेब आहे, हे यांची जवळजवळ 1.5-2 कोटीला फसवणूक झाली, 2.5 कोटीला यांची. मोहम्मद इब्राहिम मुन्ना साइकिल वाला हूँ मैं। मेरे साथ जो 1,46 लाख रुपए का उसने फ्रॉड किया। कहाँ की जमीन है वो भी बोलो। नेशनल प्लाजा होटल के बाजू में मेरी जमीन थी, उसकी मैंने खरीदी दे दी और सामने वालों ने उसके खरीदी के ऊपर नाम भी चढ़ा लिए। माझं नाव लोकेश शंकरराव निकुंभ, मी मूळचा राहणार मालेगावचाच. आज सध्या राहणार 16 वर्षापासून मी नाशिकला राहत आहे आणि द्याण्याला माझा पॉवरलूमचा कारखाना होता. तो कारखाना मी विक्रीस काढला आणि ती माहिती वासुप्रकाश शिर्के, त्याच्यानंतर मोहन सोनवणे, त्याच्यानंतर सतीश क्षत्रिय यांना ही माहिती कळली. यांनी नाशिकला येऊन माझ्याशी संपर्क साधला आणि मला विश्वासात घेऊन ते सगळी 1,10,00,000 रुपयाची रक्कम ठरवली आणि त्याच्यानंतर त्यांनी मालेगावला आणून मला हॉटेलवर ठेवलं. तिथे सगळं पेपर नोटीस वगैरे काढली. मला म्हणे तुम्हाला 1,11,00,000 रुपये 10,00,000 रुपये पूर्ण आरटीजीएस करतो. आरटीजीएस साठी माझे बँक डिटेल्स घेतले आणि इथे रजिस्ट्रार ऑफिसला आणलं. त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी होते. मला म्हणे की सतीश क्षत्रिय प्लॉट घेणार आहे, हा खरेदीदार आहे. तो माझ्याशी मीटिंग करवली आणि इथं आल्यावर डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी करून ठेवलेले होते. ज्यावेळेला मी 1,11,00,000ची आरटीजीएस ची मागणी केली तर त्यावेळेस ते म्हणे की नाही म्हणे रोख पैसे देतो. रोख भरलेली बॅग मला रजिस्टर ऑफिसच्या खाली दाखवली तर त्यांना म्हटलं ते पैसे मोजून माझ्या ताब्यात द्या. तर त्यावेळेस ते म्हटले की नाही म्हणे आता तिथे वेळ होतोय, रजिस्टर साहेब निघून चालले, हे चालले ते चालले, लेडीज बसले आहे. आणि तिथे वर नेलं आणि वेळेवर त्यांच्याच ग्रुपमध्ये सामील असलेला दिनेश रुंगठा, त्याची पत्नी, त्याचा लहान भाऊ राकेश रुंगठा आणि त्याची पत्नी या 4 लोकांच्या नावावर परस्पर डॉक्युमेंट करण्यात आलेले होते. आणि तिथे त्या ठिकाणी मला सांगितलं की यांना आम्ही खरेदी हे घेतोय, यांच्यासोबत यांची पार्टनरशिप आहे असं सांगून तुमचे पैसे तुम्हाला सगळे रोख कॅश भरलेली तुम्हाला मिळून जाईल असं करून. आणि मला दिवस झाले या गोष्टीला झाले 16/12/2021 डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला वरती नेलं, खरेदी केली आणि सांगितलं तुम्हाला तू वासू शिर्के मला म्हणे तुम्हाला एकदा सांगितलं पैसे देतो कळत नाही का म्हणे, सही करा. सही घेतली. सही घेतल्यानंतर मला खाली आणलं आणि ती बॅग घेऊन सतीश क्षत्रिय, वासू शिर्के, दिनेश रुंगठा हे त्यांनी तिथून धक्काबुक्की करून पळ काढला. तदनंतर त्यावेळेला मी सांगितलं की मी रजिस्ट्री कॅन्सल करायचा अर्ज देतो. त्यावेळेला वासू शिर्केनी मला 1,05,00,000 रुपयाचा चेक दिला की हा चेक देतो, आता रोख तर ते देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला चेकने पैसे देतो. आणि 3 दिवस पुन्हा मला नाशिकला घेऊन गेले. तिथे मला त्यांनी चेक बँकेत डिपॉझिट करायला लावला आणि मालेगावला घेऊन आले. परत 3 दिवस हॉटेलमध्ये डांबून ठेवलं आणि 3 दिवसानंतर तो चेक बाउन्स झाला. नंतर पुन्हा मी त्याला सांगितलं की मी तुझ्यावर केस करतो. त्यावेळेस त्यांनी पुन्हा म्हणे की नाही मी तुला आता 73 लाख रुपये देऊ शकतो. ऐका, 73 लाखाची रॅकेट आहे का? हो, हे पूर्ण रॅकेट आहे. जवळपास त्यांनी आता आमच्या माहितीनुसार 8 ते 10 लोक आमच्या समोर आलेले. मी सर्व जनतेला विनंती करतो की ज्या लोक अजूनही फसले गेलेले, ज्यांना माहित नाही की आम्हालाही फसवले, त्यांनी आमचा संपर्क करावा. प्रकार झाला याबाबतीत तुम्ही तक्रार केलेली आहे? मी तक्रार त्यावेळेसच पोलीस स्टेशनला केली, छावणी पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर मी नाशिक ग्रामीण SP साहेब नाशिकला तक्रार केली. त्यांनी आज करतो उद्या करतो, त्यांच्या विरोधात सगळे माझ्याकडे पुरावे, त्यांचे व्हिडिओ शूटिंग